काय चुकलं माझं? काय चुकलं माझं? कधीच कोणाचा वाईटाचा विचार नाही केला, कधीच कोणाचं वाईट चिंतलं देखील नाही. मग का सगळे मागे माझ्याच वाईटाचा विचार करतात? नीलूवर प्रेम केलं, त्यात काय चुकलं माझं? सारं सुरळीत चालावं, नीलूला सगळ्यांचा स्वभाव कळावा, तिने वाड्यातल्या साऱ्यांना आपलंसं करून घ्यावं, म्हणूनच तर करत होतो नाही सगळं. पुढे जाऊन हे गावकरी त्याचा काहीतरी भलताच अर्थ काढतील हे माहीत असतं तर हे गावात आणलंच नसतं तिला. कुणालाही कसला आपण त्रास देत नसताना ही लोक उगाच मला का त्रास देत आहेत? आणि हा वाडा, त्या वाड्याने खूप प्रेम दिलं माझ्यावर. एवढं प्रेम करणारा हा वाडा, इथली माणसं, साऱ्यांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज आहे. काय चुकीचं केलं मी? कुणावर प्रेम करणं चुकीचं आहे का? त्याची अशी शिक्षा मिळते मला? माझा काय पोरगा त्यांना बेवारस वाटला त्याच्यावर हात उगारायला? का मारलं? कुठे शेण खाल्लंस? कॅमेरा. काय? कॅमेरा कॅमेरा फोटो, कॅमेरा फोटो. व्यंकटेशनी माझ्याकडनं भिसकावून घेतला. अजिंक्यला वाटलं की मी त्याला दिला कॅमेरा. मी नाही. या व्यंकटेशचा माजुरडेपणा वाढतच चाललाय. आतापर्यंत तावातावाने बोलत होता ते ठीक आहे, पण तुझ्यावर हात उगारला, लिल्याचं वाटोळं होईल. पण सज्जन, नक्की त्यानेच तुझ्याकडनं घेतलं ना ते डबडं? हो हो, मी नाही, त्याने घेतलं माझ्याकडनं. आणि अजिंक्यला असं वाटलं की मी त्याला देऊन टाकलं कॅमेरा. सज्जन मेल्या, खरं बोल. मीच दिला कॅमेरा. व्यंकटेशला मीच दिला कॅमेरा. तो अजिंक्यच्या माच करत फिरत असताना आता बस म्हणा बोंबलत. अरे सज्जन, तू नाही. बरोबर आहे, नाही बरोबर आहे. तुला आवडणारच नाही. मी केलेली कुठलीच गोष्ट तुला आवडत नाही. जा जा जा, सरकारांना जाऊन सांग आता. त्यांची चुगलखोरी करायची तुला जाम सवय आहे ना, त्यांच्याकडे जाऊन जा जा. हे पण जाऊन सांग की मीच दिला कॅमेरा व्यंकटेशला. सांग जा. सज्जन, अरे अजिंक्यवर सूड उगवण्यासाठी तू व्यंकटेशला जाऊन मिळालास? ज्याने तुझ्या आणि माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं, त्याच्याशी हात मिळवणी केलीस तू? व्यंकटेश वाटोळं केलं? येतो. काय ठरायचं ते 5-5 ठरवते. तुला सुद्धा यावं लागेल. मी गावात जाऊन जरा पाटलांशी बोलून घेतो. ते आपली बाजू घेतील असं वाटतंय मला. जरा मला माफ कर. हे सगळं माझ्यामुळेच घडलंय असं वाटतंय का मला? मीच त्या निलोफरला इथं ठेवून घेतली नसती तर अजिंक्यच्या फेऱ्या इथं सारख्या सारख्या वाढल्या नसत्या.
आणि तुम्हा दोघांच्या लहानपणापासूनच्या मोकळ्या वागण्याचा वेगळा अर्थ लोकांनी काढला नसता. निलोफर नसती तर अजिंक्य इथं सारखा सारखा येत राहिला नसता आणि तुझं नाव त्या अजिंक्यशी गोवलं गेलं नसतं. बघूया, जे काही नशिबात असेल ते घडेल. काय वाईट केलंय मी कोणाचं? मग माझ्याच नशीब हे सगळं का? देव आहे असं म्हणतात, मग तुला माझी अवस्था का दिसत नाहीये? का माझी दया येत नाहीये तुला? वाड्यावर किती सुखात होते मी. हक्कदांच्या आश्रयात हसत खेळत माझं आयुष्य सुरू होतं. कोणाची नजर लागली कोणाच ठाऊक, आणि तुला पण दिसत नाही. लोक माझ्याबद्दल नाही नाही ते बोलतात, मला बदनाम करतात. मी कोणाची वाईट वागली आतापर्यंत? काय वाईट केलंय मी कोणाचं? हे लोक माझ्याशी असं का वागतात? आणि माझ्या आजोबांचा काय दोष आहे? लोक त्यांना का नाही नाही ते बोलतात. हे बघ त्यांना बोललेलं मला सहन होणार नाही देवा. माझ्याच्याने नाही सहन होणार त्यांचा त्रास. थांबव हे सगळं देवा, थांबव एकदाच, थांबव. आजोबा, हे सगळं का करताय? का करताय माझ्या बरोबर? शांत हो बाळा, सगळं काही व्यवस्थित होईल.